नमस्कार मित्रांनो, गहिनीनाथ सरवडे मी तुमचं शेती माहिती चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आता बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवायलो बरं का, कारण इतके दिवस व्हिडिओ बनवायसारखं काही नव्हतंच. आपल्याकडं पाऊसच नव्हता. आता ही 30 जूनची पेरणी आहे. टोकन 30 जूनचं आहे. आज 23 तारीख आहे. वाढ बघा म्हणावं तशी नाही म्हणजे आता त्या पिकाची तर काय चूक आहे. पाऊसच नाही तर काय करणार आहे. आता 2 दिवस झालं जरा बारीक बारीक पडलं आहे. मोठा तर काय नाही पडला आमच्याकडं, लहान लहान पाऊस होता. आत्ता ह्यानं नॉर्मल व्हायचा माता फुटायला चालू आहे. हे आता निघलेलेत हळूहळू. बगर पाण्याचं काय होणार आहे. ही आपली व्हरायटी आहे KDS 992 दुर्वा. याला आपण बेडवर टोकन केलेलं आहे. 3 फुटाचे बेड आहेत. एक फवारणी झालेली आहे आपली 10व्या-12व्या दिवशी. आणि जसं आपण पेरणी केली आहे ना, तेव्हापासून पाऊसच आला नाही. मग आता पिकाची तर काय चूक असणार आहे. तरी पण आता इथून पुढं जर समजा पाऊस व्यवस्थित झाला तरी आपल्याला हे पूर्ण रान पॅक करायचं आहे. आता हा जो मधला अंतर वगैरे तुम्हाला दिसतोय ना, हे पूर्ण पॅक करायचं आहे आपल्याला. आणि ते आपण करूनच दाखवू. आता आपण उद्या किंवा परवा दिवशी एक फवारणी घेणार आहोत. ह्याला कीटकनाशक, बुरशीनाशक, एखादं टॉनिक. मी त्याचा पण व्हिडिओ बनवून सांगतो मी काय काय वापरले ते. सोयाबीनची भरपूर इच्छा आहे फूट करायची बघा, पण पावसाअभावी आता काय करणार आहोत. आपण याच्यामध्ये शक्यतेचा वापर केला होता. जे बी अगोदरचं आलेलं आहे ना, म्हणजे जे वापरून आलं होतं ना, ते असं अगोदरचं आहे वापरलेलं. आणि नंतर दुसरं काही नाही वापरलं. बीजनाशक आपण शक्यतेच म्हणतो, सॉरी बरं का, स्ट्रॉंग आर्म वापरलं होतं. आणि म्हणजे शक्यतो आपल्याकडं गवत नाही, पण एका साईडला थोडंसं कमी पडलं होतं औषध, त्याच्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये शक्यतो वापरणार आहोत. सध्या तर अजून बरं आहे म्हणायचं आहे सोयाबीनचं, कारण निरोगी पण आहे. होते काय माहिती आहे का, आता एवढे 20-20 दिवस पाऊस जर नसला ना, तर एकदम सोयाबीन ट्रेसमध्ये जाते. म्हणजे त्या कंडिशनला गेल्यासारखं झालं पण होतं. त्याच्यावर रोगराई भरपूर येते. पण ते आपण मध्ये एक फोडाळीसाठी म्हणून फवारणी घेतली ना, त्याच्यामुळे जरा चांगलाच फरक पडलेला आहे. आता ह्यानं फक्त वाढणार. थोडासा पाऊस पडत राहू अजून, मग बघा कसं वाढते. पण एवढं म्हणत आहे, टोकन केलेलं पीक बघायला भारी दिसतंय. कसं दिसतंय माहिती. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.